ना, माझी पण चूक होती. मग तिने एकटीनेच का शिक्षा भोगायची, मी पण भोगणार. अरे काय बोलला शौर्य, सरळ सांगायचं ना तुझं प्रेम आहे राधाताईवर म्हणून केली हिरोगिरी. विराजस, एक मिनिट. हे असं असेल ना तर तुला कायम तिच्या सोबत खूप भोगावं लागेल. ठीक आहे, मान्य आहे, मला चालणार आहे, मी भोगेन. ओके, मला काही प्रॉब्लेम नाही. झालं म्हणजे तुझं तर हे असं झालं असं, तिच्यावरचं प्रेम असं ओतू ओतू नाही, फार पूर आलाय, पूर. कर काय करायचं ते, मला काय. पण हा, तुझ्या बरोबर उगाच आम्हाला काही त्रास नकोय. हा, तुला काय करायचं ते करून घे. म्हणजे काम काहीतरी सांगावं लागेल ना तुला, असं कसं नुसता बसशील. एक काम कर, तू ना इथलं इथे ते चाकं फिरव. हा, अगं पण त्यासाठी गाडी तर चालवावी लागणार ना. तसं नाही रे, ते तुम्ही करता ना, ते इकडचं इकडे तिकडचं तिकडे ते. अच्छा अच्छा, व्हील रोटेशन म्हणायचंय तुला. व्हील रोटेशन. तू नको मला अक्कल शिकवू. हा, मला सगळं माहितीये. तुझी अक्कल स्लो झालीये त्या फडतूस मुली बरोबर राहून. शिकवतोय मला ते कर, ते व्हील रोटेशन. दादाची काळजी म्हणून सांगितलं, नाही चालवायची गाडी. काम कर, अक्कल शिकवते. घ्या, मी आता कामामध्ये, मला अजिबात त्रास देऊ नको. मी त्रास देऊ नको, मी आता तुला खूप त्रास देणार आहे, तू बघच आता. का? का काय? त्या तुला ओरडत होत्या ना, तू त्या काचांवरून चाललास म्हणून. त्यांना सरळ सांगायचं ना की तुझं राधाताईवर प्रेम आहे. ए मुंग्या, अरे तू हळू बोल ना, कोणी ऐकलं तर. ए बघ, ए मुंग्या, आता तू खोलीत जा, मला माझं काम करू दे. जा जा जा. एक मिनिट, आज हे काय झालं? मी मुंग्याला काहीतरी सांगितलं आणि त्याने चक्क ऐकलं. हे कसं घडलं? फोन लावावं लागणार आहे वाटतं आता. ए ए मुंग्या,